आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। वाकडी कामं करूनच सत्तेत आले, त्यांना सरळ कामं करता येणार नाहीत। कृषी मंत्री भरणेंच्या वक्तव्यावरून संजय राऊतांची टीका। वाकडं काम केल्यास आम्ही तुम्हाला सोडणार नाही, कृषी मंत्री भरणेंच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांचा इशारा। दत्ता भरणेंचं वक्तव्य कृषी मंत्री होण्यापूर्वीच जनतेच्या हितासाठी कधी कधी नियम बाजूला ठेवून निर्णय घ्यावे लागतात, अजित पवारांनी केलं स्पष्ट। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहिणींना सरकारची भेट मिळणार। जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा निधी वितरित होणार, मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात ठाकरे गटाच्या पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक। निवडणुकांसाठी जोमानं कामाला लागा, उद्धव ठाकरेंचे निर्देश। निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचे आमच्याकडे पुरावे, लवकरच पुरावा देऊ, जेव्हा हा डेटा प्रसिद्ध होईल तेव्हा भूकंप होईल, राहुल गांधींचा दावा। मतदार यादीतून माझं नाव हटवलं, निवडणूक कशी लढवणार, तेजस्वी यादवांचा निवडणूक आयोगावर आरोप। तर तेजस्वी यादवांचे आरोप चुकीचे, निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। राहुल गांधींनी कोणत्याही मुद्द्यावर पत्र पाठवलेलं नाही, त्यांचे आरोप बेकायदेशीर। राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। रायगडमध्ये शिवसेनेला चेकमेट देणारा अजून तयार झाला नाही, भरत गोगावलेंचं नाव न घेता सुनील तटकरेंना आव्हान। माणिकराव जगताप यांची मुलगी, अशोक साबळे यांचा मुलगा, मधुकर ठाकूर यांचा मुलगा यांना घेऊन शिवसेनेला चेकमेट देऊ असं वाटत असेल, पण तसं होणार नाही, गोगावलेंचं वक्तव्य।